नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू PYQ क्लब. तर आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा 2021 प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये इंडियन पॉलिटी या विषयाचे PYQ क्वेश्चन आणि त्याचं ॲनालिसिस. तर चला मित्रांनो, पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पहिला प्रश्न आहे, द कॉन्स्टिट्यूशन 105th अमेंडमेंट ॲक्ट 2021 रिलेटेड टू द सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस अमेंड्स डॅश आर्टिकल्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर मित्रांनो, यांनी आपल्याला विचारलेलं आहे 105th अमेंडमेंट ॲक्टने संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती आर्टिकलमध्ये चेंज केलेलं आहे. तर मित्रांनो, ऑप्शन 1 आहे 2, 2 आहे 4, 3 आहे 5 आणि 4 आहे 3. तर मित्रांनो, 105th अमेंडमेंट ॲक्टनं पार्लमेंटनं 3 आर्टिकलमध्ये चेंज केलेले आहेत. तर आता ते 3 आर्टिकल कोणते ते आपण पाहूयात. हे बघा मित्रांनो, द 105th अमेंडमेंट ॲक्ट रिस्टोर्स द पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अँड युनियन टेरिटरीज टू आयडेंटिफाय द सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस. म्हणजे ज्या सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस होत्या ना, तर 102nd अमेंडमेंट ॲक्ट जो होता 2018चा, तर या ॲक्टनं काय केलं होतं की जे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसला आयडेंटिफाय करण्याची जी पॉवर होती ती सेंट्रल गव्हर्नमेंटला दिली होती. पण 105th अमेंडमेंट ॲक्टनं ती पॉवर परत स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरीजला वापस दिलेली आहे. द कॉन्स्टिट्यूशन 105th अमेंडमेंट ॲक्ट अमेंडेड आर्टिकल्स 338B, 342A आणि 366 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर 338B हे आर्टिकल आहे NCBCC रिलेटेड आहे. NCBCC रिलेटेड आहे, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. तर पहिलं स्टेटमेंट आहे, प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर. म्हणजे ह्युमन तस्करी आणि फोर्स लेबर म्हणजे वेठबिगारीला प्रतिबंध या अर्थाने प्रोहिबिशन आहे. दुसरं आहे, फ्रीडम ॲज टू पेमेंट ऑफ टॅक्सेस अँड प्रमोशन ऑफ एनी पर्टिक्युलर रिलिजन. थर्ड आहे, प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. आणि फोर्थ आहे, इक्वलिटी बिफोर लॉ. तर मित्रांनो, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशनमध्ये स्टेटमेंट 1 प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर हे इन्क्लूड केलेलं आहे. तर आता याच्यावर आपण बघा, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशनमध्ये 2 आर्टिकल येतात, आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24. तर 23मध्ये असं म्हटलं आहे की प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर, आणि 24मध्ये आहे प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज. म्हणजे चिल्ड्रन ज्यांचं एज लेस दॅन 14 आहे त्यांना फॅक्टरीजमध्ये एम्प्लॉय नाही करता येणार असं जे प्रावधान आहे ते आर्टिकल 24मध्ये आहे. तर आता आपण एकदा काही फंडामेंटल राईट्स पाहूयात. जसं की राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन होता, याच्यामध्ये 2 आर्टिकल येतात, आर्टिकल 23 आणि 24. तसंच फ्रीडम ऑफ रिलिजनचे जे आर्टिकल आहेत, फ्रीडम ऑफ रिलिजन, तर ते आर्टिकल आहेत बघा 25, 26, 27 आणि 28. आणि फंडामेंटल राईट रिलेटेड टू मायनॉरिटी आहेत ना, तर मायनॉरिटी राईटचे जे आर्टिकल आहेत ते 2 आर्टिकल आहेत मायनॉरिटी राईटचे, 29 आणि 30. तर बाकीचे आर्टिकल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे, 25 आर्टिकलमध्ये काय मॅटर आहे, 26मध्ये काय आहे, 27मध्ये काय आहे आणि 28मध्ये काय आहे हे तुम्हाला लक्ष्मीकांतमधून डिटेलमध्ये वाचायचं आहे. ते म्हणजे 2019मध्ये आर्टिकल 25मध्ये काय आहे असं डायरेक्ट त्यांनी विचारलेलं होतं. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हू अमंग द फॉलोइंग इज नॉट डायरेक्टली पार्टिसिपेटिंग इन द इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणी भाग घेत नाही असं विचारलेलं आहे. तर पहिला आहे की द इलेक्टेड मेंबर्स ऑफ लोकसभा अँड राज्यसभा. बी आहे इलेक्टेड मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ऑफ द स्टेट म्हणजे विधानसभा. आणि सी आहे द इलेक्टेड मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ऑफ द युनियन टेरिटरीज ऑफ दिल्ली अँड पुदुचेरी. आणि डी आहे बोथ इलेक्टेड अँड नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद. तर मित्रांनो,
राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे आमदार मग ते निवडून आलेले असतील किंवा नॉमिनेटेड म्हणजे नामनिर्देशित केलेले असतील, दोन्हीही भाग घेत नाहीत. म्हणून याचं उत्तर डी उत्तर अगदी बरोबर ते. म्हणजे ए, बी आणि सी मध्ये जे दिलेले आहेत ते सर्व राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. तर कोण कोण भाग घेतात बघा, की पार्लमेंटचे MP, कोणते इलेक्टेड MP बरं का, नॉमिनेटेड नाही, फक्त इलेक्टेड MP भाग घेतात. फक्त इलेक्टेड MLA म्हणजे आमदार भाग घेतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि दिल्ली आणि पुदुचेरीची जी विधानसभा आहे त्याच्यामध्ये जे इलेक्टेड आमदार आहेत ते पण भाग घेतात. म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त इलेक्टेड लोक भाग घेतात. मग ते इलेक्टेड MP असू द्या किंवा इलेक्टेड MLA असू द्या. तर आता आपण हे बघा, द प्रेसिडेंट इज इलेक्टेड नॉट डायरेक्टली बाय द पीपल बट बाय द मेंबर्स ऑफ इलेक्टोरल कॉलेज. तर इलेक्टोरल कॉलेज मध्ये कोण कोण इन्क्लूड होते ते आपण पाहणार आहोत. तर बघा, द इलेक्टेड मेंबर्स ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट, म्हणजे इलेक्टेड मेंबर्स ऑफ राज्यसभा प्लस लोकसभा, द इलेक्टेड मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ऑफ द स्टेट, द इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ऑफ युनियन टेरिटरीज ऑफ दिल्ली अँड पुडुचेरी. हे तीन लोक राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. आता हे बघा, थस नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट, nominated members of state legislative assemblies, the members of both elected and nominated of state legislative council do not participate in election of president. Where an assembly is dissolved, ठीक आहे, हे काही कामाचं नाही सध्या आपल्या. तर एक लक्षात ठेवा बघा, राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये म्हणजे प्रेसिडेंटच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेते आणि कोण कोण भाग नाही घेते बघायचं आहे. तर बघा, जे राज्यसभेमध्ये 12 MP असतात ते नॉमिनेट केले जातात, ते निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि विधान परिषदमध्ये कोणताही MLA असू द्या, मग तो निवडून आलेला असू द्या किंवा नॉमिनेट केलेला असू द्या, कोणताही MLA विधान परिषदेचा भाग घेत नाही. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग डिस्ट्रिक्ट जजेस. द अपॉइंटमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट जज इज मेड बाय चीफ जस्टिस ऑफ हाय कोर्ट. आणि दुसरा आहे, द चीफ मिनिस्टर हॅज द ऑथॉरिटी टू ट्रान्सफर द डिस्ट्रिक्ट जज. तर मित्रांनो, हे दोन्ही स्टेटमेंट रॉंग आहेत. तर कशामुळे रॉंग आहेत ते आपण आता पाहणार आहोत. अपॉइंटमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट जजेस म्हणजे जिल्हा न्यायाधीशाची अपॉइंटमेंट. द अपॉइंटमेंट, पोस्टिंग, प्रमोशन ऑफ डिस्ट्रिक्ट जजेस इन अ स्टेट आर मेड बाय गव्हर्नर ऑफ द स्टेट इन कन्सल्टेशन विथ हाय कोर्ट. म्हणजे बघा, कोण करते तर गव्हर्नर करते. इथं काय म्हणते, अपॉइंटमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट जजेस मेड बाय चीफ जस्टिस ऑफ हाय कोर्ट. हे चुकीचं आहे. तर अपॉइंटमेंट कोण करते, गव्हर्नर, पण विथ कन्सल्टेशन ऑफ कन्सर्न हाय कोर्ट. आणि चीफ मिनिस्टरच्या तर काही ऑथॉरिटी आहेच नाही याच्यामध्ये. अ पर्सन टू बी अपॉइंटेड ॲज डिस्ट्रिक्ट जज शुड हॅव फॉलोइंग क्वालिफिकेशन. ही शुड नॉट ऑलरेडी बी इन सर्व्हिस ऑफ सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या नोकरीमध्ये तो असला नाही पाहिजे. ही शुड हॅव बीन अन ॲडव्होकेट ऑर प्लीडर फॉर 7 years, म्हणजे त्यांना ॲज अ ॲडव्होकेट म्हणून 7 वर्ष सर्व्हिस दिली पाहिजे. ही शुड बी रिकमेंडेड बाय द हायकोर्ट फॉर अपॉइंटमेंट, म्हणजे हायकोर्टनं जर अपॉइंटमेंट रिकमेंडेशन केलं असेल तरच त्या पर्सनला गव्हर्नर ॲज अ डिस्ट्रिक्ट जज अपॉइंट करू शकतात. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. मॅच द फॉलोइंग पेअर लिस्ट ए विथ लिस्ट बी. तर मित्रांनो, 2023मध्ये पण असाच एक क्वेश्चन आला होता आणि हा 2021 म्हणजे दर दोन वर्षांनी किंवा 3 वर्षांनी तुम्ही म्हणू शकता की असा क्वेश्चन रिपीट होता. तर बघा, सिंगल सिटिझनशिप. तर सिंगल सिटिझनशिप आपण युनायटेड किंगडमकडून बॉरो केलेली आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाकडून बॉरो केलेला आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आपण आयर्लंडकडून बॉरो केलं आहे. कॉन्करंट लिस्ट इन युनियन स्टेट रिलेशन ऑस्ट्रेलियाकडून बॉरो केलेलं आहे. म्हणजे एचं 1, बीचं 2, सीचं 3 आणि डीचं 4 असं ऑप्शन ए आहे, म्हणून याचं उत्तर ते येते. तर इथे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मध्ये आपण कोणते फीचर्स बॉरो केले आहेत. तर फेडरल स्कीम, ऑफिस ऑफ गव्हर्नर, ज्युडिशियरी, पब्लिक सर्व्हिस कमिशन, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स. आता ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून काय बॉरो केलं आहे तर बघा, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट, रूल ऑफ लॉ, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर, सिंगल सिटिझनशिप, कॅबिनेट सिस्टमसुद्धा आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनकडून घेतलेलं आहे. प्रिरोगेटिव्ह रीट्स म्हणजे जे फंडामेंटल राईट इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जे
सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट रिट्स जारी करते त्याला प्रिरोगेटिव्ह रिट्स असं म्हणतात. जसे की सर्शिओरी, मॅन्डामस ह्याच्या रिट्स आहेत त्या. पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस अँड बायकॅमरलिझम म्हणजे द्विसभागृह आपण ज्याला म्हणतो, की राज्यसभा आणि लोकसभा असं त्याला कॅमेरलिझम असं म्हटलं जातं. तसंच तुम्ही US कॉन्स्टिट्यूशन, आयरिश कॉन्स्टिट्यूशन US कॉन्स्टिट्यूशन इम्पॉर्टंट आहे. नंतर साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशन इम्पॉर्टंट आहे, ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन इम्पॉर्टंट आहे आणि कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनचे काही बाबी इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्हाला हे वाचून घ्यायचे आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. व्हेन वॉज द वर्ड आर्म्ड रिबेलियन ॲडेड टू द कॉन्स्टिट्यूशन टू डिक्लेअर नॅशनल इमर्जन्सी? तर ए आहे 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट, बी आहे 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट, सी आहे म्हणजे थर्ड आहे 40th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट आणि चौथा आहे 38th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट. तर मित्रांनो याचं ए 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट अगदी बरोबर उत्तर आहे. तर बघा, नॅशनल इमर्जन्सीच्या बाबतीमध्ये 44th अमेंडमेंट ॲक्टनं काय चेंजेस केले होते ते आता आपण पाहणार आहोत. आणि हे अमेंडमेंट आहे 1978. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इट वॉज इंट्रोड्यूस्ड टू प्रिव्हेंट द मिसयूज ऑफ इमर्जन्सी पॉवर बाय द एक्झिक्युटिव्ह. इट इंट्रोड्यूस अ नंबर ऑफ सेफगार्ड्स अंडर आर्टिकल 352 विच आर ॲज फॉलोज. म्हणजे आर्टिकल 352 हे जे नॅशनल इमर्जन्सीशी रिलेटेड आर्टिकल आहे प्रायर टू 44th अमेंडमेंट ॲक्ट, म्हणजे ह्या ॲक्ट येण्याच्या आधी अ प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी कुड बी इश्यूड ऑन द ग्राउंड्स ऑफ वॉर ऑर एक्सटर्नल अग्रेशन ऑर इंटरनल डिस्टर्बन्स. म्हणजे 1978च्या आधी नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करण्यासाठी 3 ग्राउंड्स होते. एक होता वॉर, दुसरा होता एक्सटर्नल अग्रेशन आणि तिसरा होता इंटरनल डिस्टर्बन्स. द इंटरनल डिस्टर्बन्स वॉज वेग वन, कुड बी मिसयूज्ड बाय द एक्झिक्युटिव्ह. The act therefore introduced the expression armed rebellion in place of internal disturbance. The president can proclaim an emergency only after a written recommendation from cabinet. लक्षात ठेवा, रिटर्न रिकमेंडेशन असेल कॅबिनेटचं तरच राष्ट्रपतींना नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करता येते. याच्या आधी असं काही नव्हतं. देर वॉज नो पार्लमेंटरी कंट्रोल वन्स अ प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी वॉज अप्रूव्ड बाय इट, बट नाऊ special sitting of Lok Sabha can take place for purpose of considering disapproval. Under the provision of Article 358, Article 19 will be automatically suspended when an emergency declared on the basis of war or external aggression. During an emergency, enforcement of the rights conferred by Article 20 and 21 cannot be suspended. म्हणजे आर्टिकल 20 आणि 21 इव्हन इमर्जन्सी जरी लागू केली तरी पण सस्पेंड होणार नाहीत. आधी ते होऊ शकत होते, पण 1978मध्ये 44th अमेंडमेंट ॲक्टनं असं प्रावधान केलेलं आहे की आर्टिकल 20 आणि 21 इमर्जन्सी लागू असताना सुद्धा सस्पेंड होणार नाहीत. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट आहे द प्रेसिडेंट मे रिटर्न अन ऑर्डिनरी बिल फॉर रिकन्सिडरेशन ऑफ पार्लमेंट. बी आहे द प्रेसिडेंट मे रिटर्न द मनी बिल फॉर रिकन्सिडरेशन ऑफ पार्लमेंट. आणि सी आहे इफ एन ऑर्डिनरी बिल इज पास अगेन बाय द पार्लमेंट द प्रेसिडेंट मस्ट गिव्ह हिज असेंट टू द बिल. तर मित्रांनो याचं स्टेटमेंट बी जे आहे की द प्रेसिडेंट मे रिटर्न द मनी बिल फॉर रिकन्सिडरेशन ऑफ पार्लमेंट फॉर पार्लमेंट, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणून ए आणि सी याच्यात 3 हे अगदी बरोबर उत्तर आहे. तर 3 टाईपचे बिल असतात. एक असते ऑर्डिनरी बिल, दुसरं असते मनी बिल आणि तिसरं असते कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल. तर आता बघा आपण ऑर्डिनरी बिल वर्सेस मनी बिल यामधला फरक पाहणार आहोत. तर बघा, ऑर्डिनरी बिल इट कॅन बी इंट्रोड्यूस आयदर इन लोकसभा और राज्यसभा. म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा दोन्हीपैकी कुठेही आपण त्याला इंट्रोड्यूस करू शकतो. आता मनी बिल जे आहे, मनी बिल फक्त लोकसभेमध्येच इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं, राज्यसभेमध्ये मनी बिल इंट्रोड्यूस करता येत नाही. आता ऑर्डिनरी बिल कॅन बी इंट्रोड्यूस आयदर बाय मिनिस्टर और प्रायव्हेट मेंबर. म्हणजे प्रायव्हेट मेंबर म्हणजे कोणताही दुसरा MP जो की मिनिस्टर नाही, मग तो सत्तेतील असू शकतो किंवा विरोधातील सुद्धा असू शकतो. आणि मनी बिल इट कॅन बी इंट्रोड्यूस ओनली बाय मिनिस्टर. आता थर्ड आहे की ऑर्डिनरी बिल इज इंट्रोड्यूस विदाउट द रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे, म्हणजे प्रेसिडेंटची त्याला पूर्व परवानगी लागत नाही ऑर्डिनरी बिल इंट्रोड्यूस करायला. पण मनी बिल कॅन बी इंट्रोड्यूस ओनली ऑन द रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट. नंतर फोर्थ आहे ऑर्डिनरी बिल कॅन बी अमेंडेड ऑर रिजेक्टेड बाय राज्यसभा. आणि मनी बिल कॅन नॉट बी अमेंडेड ऑर रिजेक्टेड बाय राज्यसभा. द राज्यसभा शुड रिटर्न द बिल विथ ऑर विदाउट रिकमेंडेशन विच मे बी ॲक्सेप्टेड ऑर रिजेक्टेड बाय लोकसभा. हे बघा, ऑर्डिनरी बिल
कॅन बी डिटेन बाय द राज्यसभा फॉर अ मॅक्सिमम पिरियड ऑफ 6 months. आणि मनी बिल कॅन बी डिटेन बाय राज्यसभा फॉर मॅक्सिमम पिरियड ऑफ 14 days. आणि ऑर्डिनरी बिल डज नॉट रिक्वायर सर्टिफिकेशन ऑफ द स्पीकर जो की लोकसभेचा प्रिसाइडिंग ऑफिसर असतो. आणि मनी बिल रिक्वायर्स सर्टिफिकेशन ऑफ स्पीकर व्हेन ट्रान्समिटेड टू द राज्यसभा. इट इज सेंट फॉर प्रेसिडेंट्स असेंट. म्हणजे ऑर्डिनरी बिल इज सेंट फॉर असेंट ओनली आफ्टर बिंग अप्रूव्ड बाय बोथ द हाऊसेस. आणि मनी बिल इज सेंट फॉर प्रेसिडेंट्स असेंट इवन इफ इट इज अप्रूव्ड बाय ओनली लोकसभा. आणि हे बघा 8वा आहे ऑर्डिनरी बिल्स डिफीट इन द लोकसभा मे लीड टू द रेजिग्नेशन ऑफ द गव्हर्नमेंट. अँड मनी बिल डिफीट इन लोकसभा लीड्स टू द रेजिग्नेशन ऑफ गव्हर्नमेंट. इथं मे लीड आहे आणि इथं लीड्स आहे, म्हणजे इथं 100% होते. मनी बिल जर डिफीट झालं ना लोकसभेमध्ये तर गव्हर्नमेंटला रिझाईन करावं लागते, म्हणजे प्राईम मिनिस्टरला. आणि 9th आहे ऑर्डिनरी बिल कॅन बी रिजेक्टेड, अप्रूव्ड ऑर रिटर्न फॉर रिकन्सिडरेशन बाय द प्रेसिडेंट. म्हणजे प्रेसिडेंट ते बिलला रिजेक्ट पण करू शकतात, त्याला असेंट देऊन त्याचा कायद्यामध्ये रूपांतर पण करू शकतात, आणि रिटर्न म्हणजे पुन्हा पार्लमेंटकडे पाठवू पण शकतात. पण मनी बिल जो आहे की मनी बिल कॅन बी रिजेक्टेड, त्याला एक तर रिजेक्ट केलं जाऊ शकतं किंवा ॲप्रूव्ह म्हणजे त्याच्यावरती असेंट देऊन त्याला बिलमध्ये कन्वर्ट केलं जाऊ शकतं. बट कॅन नॉट बी रिटर्न फॉर रिकन्सिडरेशन. पण पार्लमेंटकडे पुन्हा रिकन्सिडरेशनसाठी पाठवलं जाऊ शकत नाही. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, फार इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण कॅगबद्दल काही क्वेश्चन आहे पुढचा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ही इज अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. अगदी बरोबर आहे. हिज सॅलरी अँड अदर सर्व्हिस कंडिशन्स आर डिटर्मिन्ड बाय पार्लिमेंट. हे पण अगदी बरोबर आहे. ही कॅन बी रिमूव्ड बाय प्राईम मिनिस्टर एनी टाईम. हे अगदी चुकीचं आहे. ही ॲक्ट्स ॲज अ गाईड, फ्रेंड अँड फिलॉसॉफर ऑफ पब्लिक अकाउंट्स कमिटी ऑफ पार्लमेंट. तर हेही अगदी बरोबर आहे. तर बघा याचं उत्तर सी नाही आहे. सी नाही आहे, म्हणजे सी चुकीचं आहे, सी चुकीचं आहे, सी चुकीचं आहे, म्हणून ABD येतं करेक्ट उत्तर येते. म्हणजे ऑप्शन एलिमिनेशननं आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. हे बघा आर्टिकल 148 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एस्टॅब्लिशेस द अथॉरिटी ऑफ कॅग. इट स्टेट्स द फॉलोइंग पॉईंट्स इन रिलेशन टू द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अँड पॉवर्स ऑफ कॅग. कॅग म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. इज अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया and can be removed from office only in the manner and on the grounds that a judge of Supreme Court is removed. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या जजला ज्या पद्धतीने रिमूव्ह केलं जाऊ शकतं त्याच पद्धतीने कॅगला पण रिमूव्ह केलं जाईल अशी तरतूद आहे आर्टिकल 148 मध्ये. म्हणजे कॅगला सुद्धा तुम्ही इम्पिचमेंटच्या मेथडनेच रिमूव्ह करू शकता. द पर्सन अपॉइंटेड टू दिस ऑफिस शुड टेक अन ओथ ऑफ ऑफिस बिफोर प्रेसिडेंट. म्हणजे राष्ट्रपतीसमोर त्याने शपथ घेतली पाहिजे. The salary, service condition, leaves of absence, pension, age of retirement are determined by Parliament and specified in second schedule such that the service conditions and salary will not be modified to disadvantage. and म्हणजे एकदा अपॉइंटमेंट जर त्याची झाली आणि त्याची सर्व्हिस कंडिशन फिक्स केल्या तर त्या चेंज करता येणार नाहीत. The CAG is not eligible for any further office after the end of their tenure either in government of India or state government. हे बघा सगळ्यात शेवटची लाईन एक इम्पॉर्टंट आहे. द इन्कम्बंट इज अपॉइंटेड फॉर अ पिरियड ऑफ 6 years. म्हणजे कॅगची अपॉइंटमेंट ही 6 वर्षासाठी केली जाते. चीफ इलेक्शन कमिशन जो असतो त्याची पण अपॉइंटमेंट 6 yearsसाठी केली जाते. आणि 65 years दोन्हीपैकी जे आधी घडेल तिथपर्यंत त्याची अपॉइंटमेंट केली जाते. तर पुढचा प्रश्न आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इज अ परमनंट चेंबर. द गव्हर्नर इज द एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि सी आहे एक्सेप्ट फ्यू नॉमिनेटेड मेंबर्स द मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आर इनडायरेक्टली इलेक्टेड. तर मित्रांनो दुसरं स्टेटमेंट अगदी चुकीचं आहे, म्हणजे बी चुकीचं आहे, बी चुकीचं आहे, म्हणून ए अँड सी अगदी बरोबर उत्तर आहे. तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इज अ परमनंट चेंबर, ज्याचे म्हणजे विधान परिषद आपण ज्याला म्हणतो, आणि त्याचे दर 2 वर्षांनी 1/3 मेंबर्स रिटायर होत असतात. नंतर काय म्हणतं एक गव्हर्नर नसून तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं त्याच्याच मेंबरपैकी एकाला चेअरमन म्हणून अपॉइंटमेंट केली जाते. आणि एक्सेप्ट फ्यू नॉमिनेटेड मेंबर्स म्हणजे 12 मेंबर्स हे नॉमिनेट केले जातात आणि बाकीचे इलेक्टेड असतात, इनडायरेक्टली इलेक्टेड असे असतात. तर हे बघा लाईक द राज्यसभा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इज अ कंटिन्युइंग चेंबर दॅट इज इट इज परमनंट बॉडी अँड इज नॉट सबजेक्टेड टू डिसॉल्युशन बट 1/3 म्हणजे 1/3 of its members retire on expiration of every second year, so a member continues as such for 6 years.
The vacancies are filled up by fresh elections and nominations at the beginning of every third year. म्हणजे बघा, जे इलेक्शन होतात ते दर 2 वर्षांनी होतात आणि नॉमिनेशन जे होतात ते दर 3 वर्षांनी होतात. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नॉमिनेशन असेल तर दर 3 वर्षांनी 6 लोक नॉमिनेट केले जातात आणि इलेक्शनने दर 2 वर्षांनी 1/3 मेंबर फिलअप केले जातात. द चेअरमॅन इज इलेक्टेड बाय काउन्सिल इटसेल्फ फ्रॉम अमॉंग्स इट्स मेंबर्स. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. द जम्मू अँड काश्मीर स्टेट ह्युमन राईट्स कमिशन सीज टू एक्झिट फ्रॉम. तर मित्रांनो, याचं 31 ऑक्टोबर 2019 हे उत्तर आहे. तर बघा, आफ्टर द अबोलिशन ऑफ आर्टिकल 370 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, Jammu and Kashmir administration, which is directly controlled by central government, has shut down 7 government commissions, including those dealing with human rights, RTI, rights of disabled. An official order was issued that said a total of 7 state commission would cease to exist with effect from October 31, 2019. तर बघा की हे खालील 7 कमिशन बंद पडलेले आहेत. कधीपासून? तर 31 ऑक्टोबर 2019 पासून. तर जम्मू अँड काश्मीर स्टेट ह्युमन राईट्स कमिशन एक आहे, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन एक आहे, स्टेट कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्युसर कमिशन पण आहे, स्टेट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन आहे, स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ वुमेन अँड चाइल्ड राईट्स आहे, स्टेट कमिशन फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटीज आहे आणि स्टेट अकाउंटेबिलिटी कमिशन. हे 7 कमिशन 31 ऑक्टोबर 2019 पासून बंद केलेली आहेत, म्हणजे बंद पाडलेली आहेत. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. According to the 74th Amendment Act 1992 of the Indian Constitution, there are dash types of municipalities in urban India. तर मित्रांनो, याचं उत्तर 3 आहे. जसे की आपल्याला माहिती आहे, एक असते नगरपंचायत, स्मॉल अर्बन सिटीसाठी असते नगरपंचायत. जर मीडियम असेल तर त्याला आपण नगर परिषद म्हणतो, नगर परिषद. आणि जर जास्तच मोठी अर्बन सिटी असेल तर आपण त्याला महानगरपालिका म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. याला इंग्लिशमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणतात, याला म्युनिसिपल काउन्सिल म्हणतात आणि याला नगरपंचायत असंच म्हटलं जातं. तर इथं याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे. द ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर, म्हणजे ॲक्ट कोणता बरं का, की 74th अमेंडमेंट ॲक्ट provides for constitution of the following 3 types of municipalities in every state. नगरपंचायत फॉर ट्रान्झिशनल एरिया, म्हणजे स्मॉल रुरल एरिया टू अर्बन एरिया जर ट्रान्झिशन असेल तर नगरपंचायत असते. म्युनिसिपल काउन्सिल फॉर स्मॉलर अर्बन एरिया आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन फॉर लार्जर अर्बन एरिया. याला आपण नगर परिषद म्हणतो आणि याले महानगरपालिका म्हणतो. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कम्प्लिटेड इज 50 years ऑफ एक्झिस्टन्स इन डॅश. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद कधी स्थापन झाली हे माहिती पाहिजे. तर ती 1937ला स्थापन केली होती, म्हणून 1987ला तिने 50 वर्ष पूर्ण केलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 विच इन्व्हिसेज अ फेडरल टाईप ऑफ गव्हर्नमेंट गिव्ह मोर पॉवर्स टू सेंटर अँड स्टेट. आता इथं बघा, तर महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल as understood today as an upper chamber came to be established for the first time only after the Government of India Act 1935 came into force. The Maharashtra legislature is a bicameral consisting of legislative council म्हणजे विधानसभा and legislative assembly. Assembly म्हणजे विधानसभा, council म्हणजे विधान परिषद. The present strength of legislative council is 78. It is a continuous house and not subject to dissolution. However, 1/3 members retire every second year and are replaced by new member. After the Government of India Act of 1935 came into force, the federal structure was established and elections were held in 1937. Hence, the correct answer is 1987, since Legislative Council came into being in 1937. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. फॉर्म्स ऑफ ओथ और अफर्मेशन आर इन्क्लुडेड इन डॅश शेड्यूल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ए आहे 10th, बी आहे 6th, थर्ड आहे 3rd आणि 4th आहे 1st. तर याचं उत्तर 3rd आहे. तर इथे बघा, वेगवेगळे शेड्यूल्स पहिल्या कॉलममध्ये दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याच्यामध्ये सब्जेक्ट मॅटर काय काय तो इन्क्लूड केलेला आहे. तर फर्स्ट शेड्यूलमध्ये नेम ऑफ स्टेट आहे. सेकंड शेड्यूलमध्ये इमॉल्युमेंट्स, अलोवेन्सेस, प्रिव्हिलेजेस ऑफ सर्टेन ऑफिसेस लाईक प्रेसिडेंट, कॅग हे जे ऑफिस आहेत त्यांचे पेमेंट आणि सॅलरीज जे आहे त्याचं सेकंड शेड्यूल आहे.
3rd शेड्यूलमध्ये फॉर्म्स ऑफ ओथ ऑर अफर्मेशन आहे. 4th शेड्यूल मध्ये अलोकेशन ऑफ सीट्स टू राज्यसभा, म्हणजे राज्यसभेचे जे सीट्स ते कोणत्या पद्धतीने अलॉटमेंट केलं जाईल ते 4th शेड्यूलमध्ये आहे. आणि असेच बाकीचे शेड्यूलसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये 7th शेड्यूल एक फार इम्पॉर्टंट आहे. याला 3 स्टार शेड्यूल असं म्हणू शकता तुम्ही, कारण की याच्यामध्ये 3 लिस्ट असतात, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. व्हेन वॉज द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट CPIM फॉर्म? तर मित्रांनो 2023मध्ये पण यावरती एक क्वेश्चन होता आणि हा 2021मध्ये, म्हणजे दर 2 वर्षांनी असा क्वेश्चन रिपीट होत आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 1964मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट फॉर्म झाली होती. आणि नुसती CPI जर असेल कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया तर ती 1925मध्ये फॉर्म झाली होती. हे तुम्हाला 2 मायन्यूट फरक आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. इथे बघा तुम्ही, इंडियन नॅशनल काँग्रेस 1885ला फॉर्म झालेली आहे, BJP 1980ला, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस 1999ची आहे, आप नोव्हेंबर 2012ची आहे. BSP जसे की बहुजन समाजवादी पार्टी आहे ती एप्रिल 1984ची आहे. CPI मार्क्सिस्ट 1964, नॅशनल पीपल्स पार्टी जानेवारी 2013ची आहे. नुसतं CPI असेल तर 1925ची आहे. आणि AITMC म्हणजे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची की आपली ममता बॅनर्जीची आहे ती 1998ची आहे. तर आता आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग विथ द स्पीकर ऑफ लोकसभा. ही होल्ड्स ऑफिस ड्युरिंग प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. अगदी चुकीचं उत्तर आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे. ही नीड नॉट बी अ मेंबर ऑफ द हाऊस ॲट द टाईम ऑफ इलेक्शन. हे पण चुकीचं आहे. ही प्रिसाइड्स ओव्हर अ जॉईंट सिटिंग ऑफ 2 हाऊसेस ऑफ पार्लमेंट. आणि हे अगदी बरोबर आहे, म्हणून 3 अगदी बरोबर उत्तर येते. तर बघा, ही होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट असं काही नाही आहे. त्याले कॉन्स्टिट्यूशनने म्हणजे सिक्युरिटी ऑफ टर्म दिलेली आहे, तो 5 वर्ष राहू शकतो. त्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर लोकसभेला मेजॉरिटीने त्याला रिमूव्ह करावं लागते, स्पेशल मेजॉरिटीनं. आणि असाच MP किंवा मेंबर ऑफ लोकसभा स्पीकर बनू शकतो, जो की त्यावेळेस मेंबर आहे निवडून आलेला. इथे त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. स्पीकर इज इलेक्टेड बाय लोकसभा फ्रॉम अमॉंग्स इट्स मेंबर्स as soon as may be after its first sitting. Whenever the office of speaker falls vacant, the Lok Sabha elects another member to fill the vacancy. The date of election of the speaker is fixed by president. हे फार इम्पॉर्टंट आहे, म्हणजे स्पीकरचं जे इलेक्शनची डेट आहे ती प्रेसिडेंट फिक्स करतो. Usually the speaker remains in office during the life of Lok Sabha. However, he has to vacate his office earlier in any of the following 3 cases. If he ceases to be a member of Lok Sabha, म्हणजे त्याचं मेंबर ऑफ पार्लमेंटचे जे पदच आहेत ते जर रद्द केलं असेल कोर्टानं म्हणा किंवा इलेक्शन कमिशननं म्हणा, तर त्याला स्पीकरचा राजीनामा द्यावा लागतो. इफ ही रिझाईन्स बाय रायटिंग टू द डेप्युटी स्पीकर, जर तो काही पर्सनल कारणामुळे डेप्युटी स्पीकरला रिटर्नमध्ये रेजिग्नेशन देत असेल. अँड इफ ही इज रिमूव्ड बाय रिझॉल्युशन पास बाय मेजॉरिटी ऑफ ऑल देन मेंबर्स ऑफ द लोकसभा. सच अ रिझॉल्युशन कॅन बी मूव्ड ओनली आफ्टर गिव्हिंग 14 days ॲडव्हान्स नोटीस. व्हेन रिझॉल्युशन, ठीक आहे, हे काही जास्त इम्पॉर्टंट नाही, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 2021 या वर्षामध्ये राज्यसेवा प्रिलिम्समध्ये विचारलेले इंडियन पॉलिटी या विषयाचे 15 क्वेश्चन पाहिलेले आहेत. जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही सजेशन असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच.